वेलकम टू नो ब्लॉग. तर वेलकम टू न्यू ब्लॉग माय फ्रेंड्स. आज ब्लॉग तिसरा बनवायचा विचार चालला, डेली ब्लॉग. तर बघूया आजची दिवसाची सुरुवात कशी होते. आता उठून मार्केटमधून फळ वगैरे घेऊन आलोय आणि मम्मी आज घरी आहे, ती सुट्टी घेतली आहे कारण की आजीची तब्येत काही ठीक नाहीये. मम्मीने मस्त फ्रुट्स कापून दिले, 4 तुकडे आहेत आणि आईला मस्त पीसेस करून दिलेले आहेत. कसं लागतंय आई तुला? गोड लाग. गोड लागतंय. आवडलं? खा, पोट भरून खा. तर फ्रुट्स खाऊन झालेले आहेत. आता मम्मीची तयारी चालू आहे चपाती बनवायची. मम्मी आज भाजी काय बनवते? बघू आता मार्केटला जाईल तेव्हा. तरी काय बनवायची? असं सांगू शकत नाही, मार्केटमध्ये बघूनच. अच्छा ठीक आहे, काहीतरी चविष्ट बनव, चमचमीत पदार्थ. असं रोज चमचमीत बनवत बसू. आता सुट्टी आहे तुला, तू बनव ना. मी सुट्टी आईसाठी घेतली, तुझ्यासाठी नाही. तुला जेवण बनवून द्यायचं. पण तू जेवण बनवतच आहेस ना. हा मग सांग काय बनवू, तू सांग. मला असं मी बनवलं असतं ना, मग मला सांग. हा तुला काय फक्त ते व्हिडिओ बनवता येईल. काय आणलं मम्मी? शेंगा आणले, शेवग्याची भाजी काहीच नाही घेतली. शेवग्याची शेंगा चांगली असतात ना? हो चांगली असते. तू त्याची काय डाळ बनवते, काय करते? ते ग्रेव्ही मध्ये बनवते ते मुगाच्या डाळी. लालवाला. हा मुगाच्या डाळीमध्ये बनवते. कारण आईला खायचं नाहीये तर आईला मुगाच्या डाळीत बनवायचं, तर मी मुगाच्या डाळीमध्ये सुक्क बनवते. ड्राय मध्ये. थोडीशी कोरले आणि थोडी ड्राय. ठीक आहे चालेल. बघूया जेवण बनवलं कसं लागते. पण ते लाल लाल असणार ना त्याच्यामध्ये, लाल मसाला खायचा ना. मसाला टाकूनच बनवणार. पण आईला नाही खायचं ना लाल मसाला. कमी टाकणार आहे, कमी तिखट. तिला थोडीशी बाजूला काढेल ना, मग आपल्याला थोडी परत अजून मीठ मसाला टाकून बनवू. ठीक आहे. फटाफट बनव जेवण, भूक लागली. झालं आता 10 मिनिटात होऊन जाईल. शेंगा शिजून दे का. तर गाईज आता आली आहे मावशी आमची, बसली आहे, आईला बघायला आली आहे. तुम्ही काय जेवण बनवलं आज? चपाती, मटकीची भाजी आणि काकडी, अजून कैरीची चटणी, मजा पापड. काय कैरीची चटणी? आंबट तुम्ही खाताय का नाही माहिती नाही. पापड, नळ्या तळले. बघितलं. आम्ही खाऊ नाही खाऊ, तुझं काम होतं ना थोडंसं आणायचं. आता आलेलं आईचं जेवण. आता आई गप्पा 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 खाईल. काय चांगली झाली आहे का भाजी? चांगले नोंद खाल्लीच नाही तर कसं माहिती पडणार? हिने पहिलेच काकडे खाल्ली. नाही, भाजी खाल्ली. चांगली आहे का? आता आईचं जेवण चालू आहे, तोपर्यंत मम्मी माझ्यासाठी ताट रेडी करते. याच्यामध्ये आहे हे कुरडई, पापड, काकडी, परत फोन आला. तर झालेलं आहे माझं जेवण. वाटलं नव्हतं टेस्टी असेल, पण खरंच खूप टेस्ट होते. ताट रिकामा, पापड होतं, काकडी होती, भाजी होती, चपात्या होत्या. फर्स्ट क्लास जेवण झालेलं आहे. कधी कधी साधं जेवण पण खूप टेस्टी असतं, तसंच आज झालेलं आहे. साधं जेवण होतं एकदम, पण खूप चविष्ट होतं, मला आवडलं. पोट भरून जेवलं आहे कारण की मी एकदाच जेवतो घरात आणि खरंच खूप आवडलं. जेवण झालेलं आहे. आता थोड्या वेळाने झोपेल कारण की नाईट शिफ्टला जायचं आहे आणि नाईट शिफ्टसाठी झोप महत्त्वाची आहे. रात्री 3 वाजता येतो, 3चे 3:30 होतात. झोपतो तर 4 वाजतात आणि 4 वाजल्यानंतर झोपतो. पण घराची कामं असतात कारण की मम्मी पण सकाळी ड्युटीला जाते किंवा आईला ड्युटीला नाही गेली तरी आईला नाश्ता द्यायचा असतो.
तर त्यामुळे ती लवकर उठते आणि लवकर उठल्यामुळे माझी पण झोप मोड होते. तर मग मी पण उठतो आणि दुपारी झोप घेतो 1-1.5 तासाची. ती झाली तर झाली, कधी येते कधी नाही येत. पण आता ट्राय करेल मी की सकाळी उठल्यानंतर बेडवरती झोपायचं नाही, बॉडीला आराम द्यायचा नाही, कारण की बॉडी नाही थकल्यामुळे झोप येत नाही. आणि एकदा उठल्यानंतर परत झोपणार नाही असं डिसिजन घेतलेला आहे. तर बघू, आता थोड्या वेळाने झोपेल आणि उठल्यानंतर परत भेटू तुम्हाला. बाय. तयारी आता झालेली आहे. आता वेळ झाली ऑफिसला जायची. तर गाईज, माझे ऑफिसचे मित्र हा आहे अमित गुप्ता. हाय कर. ए भावेश मोरे हाय कर. हाय शुभम गुप्ता. नाही काय तुझ्या चॅनलचं नाव काय? एक्सप्लोरिंग जयेश. एक्सप्लोर तो बहुत कुछ करने का है. एक्सप्लोर करो. तर आता आम्ही चाललेलो आहे नाश्ता करायला. तर हा आमचा कॅफेटेरिया येईल आता. नाश्ता काही चांगलं नसेल तर दाखवू नको, नाश्ता चांगला असेल तरच दाखव. समजा नाही हो. तर नाश्ता घेऊन आलेलो आहे. ना अमित, कल तू होना होगा ना कॉल में. उनका कॉल में वो 10 बजे का था HR का. लाईन लावायला लागते. तिथं लाईन लागलेली आहे. तो प्रमुख त्या साईडला पूर्ण लाईन लागलेली आहे. झूम कर. काय झूम करायचं? लाईन दाखव. बोल. काय बोलू आता? लाईन लागले दाखव. लाईन चाय की सुट्टी घे रहा है. हा किती लाजत आहे. लाजालू झाड आहे. लाजालू झाड आहे. ये डिश का नाम क्या है? वडा उचल. तुझा नाम नाही. नेहमी वेगवेगळे पदार्थ असतात, पण हेल्दी असं काय नसतात. वडा पाव, तेलकट असेच पदार्थ असतात. बरोबर ना? बरोबर. सत्य परिस्थिती. खूप आनंद घेतोय या नाश्त्याचा. अभी खाने के बाद में बोलेगा वो. अभी खाना नहीं. तू बोल कुछ. कैसा है खाना? कैसा है? टेस्टी आहे, खूप छान आहे. हा अजून बोल. मराठीत बोल ना. काय सांगू बोल. कसं वाटतंय तुला? खूप छान. आता जेवण बघू. जेवण आहे ते? नाश्ता आहे? आपल्याला जेवणही आम्ही दरवेळेस 2-2 प्लेट घेतो, 3-3 प्लेट घेतो. तर लाईन जास्त आहे. बघू, लाईन कमी झाल्यावर अजून 1 प्लेट घेऊ. हा पूर्ण कॅफेटेरिया आहे. बॉक्स सेट वगैरे सारखे किचन आहे तिथे. हे काय वॉक क्लब आहे ना. एवढा मोठा पूर्ण कॅफेटेरिया. हा कुठे फुटबॉल खेळते. पण कॅमेरा कुठं आहे लावायचा? फ्रीज पे दिखेगा. टाइम लैप्स पे मस्त दिखेगा. पर थोड़ा ऊंचा चाहिए. इतना इधर रखते देखते. मत वैसा तो फुटबॉल खेळूया. बघू. तर जस्ट मित्रांनो आता कंपनीच्या बाहेर पडलोय. आता घरी जायचा हा रस्ता आहे. आणि अशा प्रकारे दिवसाचा शेवट झालेला आहे. गेला होता.
कोण देणार माझा जो पण माझा एक मित्र होता तो गेला पुढे. आता त्याला कॅमेरा माउंट करायचा होता म्हणून मी थांबलेलो साईडला आणि आता घरच्या दिशेने चाललेलो आहे. तर ब्लॉगमध्ये तुम्हाला मी नाश्ता केलेला होता. तर नाश्ता केल्यानंतरचा व्हिडिओ काही शूट केला नाही. नाश्ता केल्यानंतर मी डायरेक्ट डेस्कवरती गेलो. डेस्कवरती मग कामं वगैरे केलं. खूप 2-3 मीटिंग्स होत्या त्या अटेंड केल्या आणि त्या अटेंड केल्यानंतर मग लंच नाही करत मी, डिनर नाही करत घरी. डिनर नाही केल्यामुळे मी ब्रेकवर जात नाही आणि ब्रेकवर गेलो तर मग मी फुटबॉल खेळते. तुम्हाला खूप आहे तो पहिले मी कधी खेळलं तर या कंट्रीत चालू आहे तर फुटबॉल खेळायला चालू केला आणि त्याच्यामध्ये मस्त टाईमपास होतो. 4-5 गेम खेळल्यानंतर अर्धा 1 तास खाऊन काय निघून जातं ते समजत नाही. मस्त वाटतं. तर तो खेळत होतो. ते खेळल्यानंतर मग परत गेलो डेस्कवरती कामं केल्यानंतर परत आमचा स्नॅक्स ब्रेक होतो. निघताना 2:30 वाजता स्नॅक्स ब्रेक होतो. तर त्यावेळेस तर मी स्नॅक्स वगैरे करत नाही कारण की खूप तेलकट वगैरे स्नॅक्स होतात. तर परत मी गेले फुटबॉल खेळायला. त्यावेळेस मी एक टाइमलॅप्स काढली आणि आमचा जो काही छोटा ग्रुप होता ते आम्ही नेहमी खेळत असतो. तर एक छोटीशी क्लिप आहे ती दाखवली तुम्हाला ती काय आहे ती. आणि आताच रोजचा रेग्युलर व्लॉग आहे. उद्या हा व्लॉग एडिट करताना म्हणजे तुम्ही आता बघताय तर एडिट करताना तुम्हाला दिसेल म्हणजे तर तुम्ही जो व्लॉग बघताय तर हे जे काही गोष्टी झाल्या त्या काल झाल्या. व्लॉग आज एडिट करून आजच अपलोड केला आहे. कदाचित तुम्ही आज लक्ष उद्या लक्षाल परवा लक्षाल. तर सगळं झालं आहे व्लॉग. डेली व्लॉगमध्ये आज जे काय घडलं जे काय ॲक्टिव्हिटी मी केल्या त्या दाखवल्या. तर जमलं तर काढेल रोजचा रेग्युलर ब्लॉग करण्याची अशी काय माझी असं काय माझं म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईफ आहे की रोज नवीन चॅलेंजेस नवीन काय जे काय आहे ते आजच्या सारखंच असणार. फक्त थोडं काय सिच्युएशन असतात त्या फक्त बदलतात बाकी सगळे सेमच असतात. ह्या सगळ्या गाड्या आमच्या कंपनीच्या आहेत चालल्यात. त्या गाडीच्या मागे माझ्या कंपनीचं नाव दिलं मी नेहमी नाही देत. ज्या ज्या आमच्या कंपनीच्या गाड्या त्यांच्या नावे नाव दिलेलं मी त्या गाडीच्या पुढे जाणार नाही कारण की मला लाज वाटते. थोडं डिस्टन्स ठेवूनच आपण मागे चालणार आहे कारण की मी माउंट गेला आणि मला कधी लाज वाटतं कारण की आपला यूट्यूब चॅनल काय एवढा मोठा झालेला नाही आहे. तर वाजलेत रात्रीचे 3-3:15 झाले असतील मेबी. तर जाऊन आता झोपेल. ऑफिसमध्ये असताना खूप झोप येते पण जेव्हा मी अंथरुणावरती पडतो त्यावेळेस झोप नाही. मग अर्धा पाऊण तास रील्स बघत टाइमपास करतो आणि मग त्यानंतर थोडीफार कुठे झोप लागते. आणि आता तर पूर्ण उन्हाळ्याचा दिवस आहे. आता झोप येते पण घरी गेल्यानंतर पूर्ण झोप उडून जाणार आहे. माहीत नाही आता का आणि त्याच्यावेळी लवकर उठता यायला लागतं. घरात मम्मी कामं करत असते आई लवकर उठते त्या काही थोडंफार बसणं वगैरे असतात त्या सगळ्या गोष्टी असतात त्या घरात चाललेल्या असतात. त्याच्यामुळे लवकरच झोप येते जेणेकरून 7-7:30 वाजेपर्यंत मी उठते. पण उठलेलो असताना सुद्धा मी डोळे बंद करून मी गपचूप पडलेलो असतो अंथरुणामध्ये कारण की बॉडीला रेस्ट हवी असते डोळ्यांना रेस्ट हवी असते. कारण की घरात टाइमपास नाही म्हणून मी मोबाईल बघत असतो. परत ऑफिसमध्ये आल्यानंतर 9 तासाची शिफ्ट फक्त 7 तास तरी
सिस्टम समोर येतो तर ते बघायला लागतं. सिस्टम समोर जातो तरी लॅपटॉप मोबाईलवरती बघतोय. तर त्याच्यामुळे वेळात आराम पाहिजे. 7-7:30 वाजता उठल्यानंतर मग झोप नाही येत आणि मग दुपारी झोपायचा प्रयत्न करतो. दुपारी पण झोप नाही येत कारण की लहानपणापासून मला काही सवय नाही दुपारी झोपायची. आणि तरी मी जबरदस्ती 1 तास झोपायचा प्रयत्न करते. 1 तास झोपत नाही पण ती अर्धा तास किंवा अर्धा तासपर्यंतच मी झोपतो प्रयत्न. नाही रात्रीचं दिसतंय की नाही माहिती पण इथं पाणी पडलेलं आहे. रात्री AC चालू ठेवलेली मम्मीने. तर अशा प्रकारे व्हिडिओ संपलेला आहे. धन्यवाद.